नमस्कार मित्रांनो, आज 3R मॅथ्स अकॅडमीचे विद्यार्थी निघाले होते रायगडावरती श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेण्यासाठी। मग काय, बस चालू होताच पोरांनी केली ना सुरुवात। आपण पण कुठं थांबतो, आपण पण केली सुरुवात। लग्नात तर मुलगी पळून गेली होती, मग तिला परत पकडून आणलं आणि परत लग्न लावलं। तुला टाका तुम्ही। चावेल तो मग रस्त्यात डिशेन हॉटेलवर ड्रायव्हर लोक जेवणासाठी थांबले होते। तिथं आपले मुलं धुमाळ करत होते नुसता। अरे फोटो नाही काढते मी, शूटिंग। सर्व विद्यार्थी नाचून नाचून थकून गेले होते आणि रात्री झोपून घेतले होते। मग बघतो तर काय, सकाळी उठून आम्ही पोहोचलो होतो रायगडाच्या जवळपास। त्या घाटात गाडीला चालताना बघून मला चक्क जॅनी लेवरची आठवण आली। कभी गाडी इधर चले, कभी गाडी उधर चले, कभी गाडी इधर चले, कभी गाडी उधर चले। आमचे ड्रायव्हर पण तसेच होते। ते बोलले अभी ठीक करके देता हूँ। मग घेतली गाडी रिवर्स आणि टाकलं पुढे। मग रात्री सर्व विद्यार्थी झोपून गेले होते आणि मी फक्त एकटा जागत होतो आणि आपल्या खाटाचा आनंद घेत होतो। त्यासोबत व्हिडिओमध्ये आता तुम्ही पण घेऊन घ्या आणि आपल्या व्हिडिओला लाईक करून द्या। चक्क 10-11 तासाचा प्रवास करून आम्ही रायगडावरती पोहोचलो होतो, रायगडाच्या पायथ्याशी। मग फोटो तो बनता है यार। कुलदैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांना प्रणाम करून आपल्या ब्लॉगला सुरुवात केली। त्याच्या पहिले मित्रांनो, तुम्ही आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या या व्हिडिओला लाईक करा आणि हे आपल्या मित्रांना पण शेअर करा। चला विद्यार्थी मित्रांनो, ब्लॉग सुरू झाला आपला। तर ब्लॉग मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। जय शिवराय। आज आपण राजगडाच्या, मागच्या वेळेस राजगड गेलो होतो, आज आपण रायगड या गडावर जाणार आहे। तरी आपले 3R मॅथ्स अकॅडमीचे विद्यार्थी पुढे चालत राहा। चला लवकर लवकर। हे आमचे विद्यार्थी चालले रायगड ट्रॅकिंगसाठी। 3R मॅथ्स अकॅडमीचे चाळीसगाववरून आलेली ट्रिप। सगळ्यांचे स्वागत आहे, मनपूर्वक अभिनंदन आहे। ब्लॉग बघण्याच्या पहिले आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करून द्या। आमच्यासोबत आलेले आहे मॅडम आणि त्यांचे लहानसे बाळ, ते पण आज शिवरायांचे दर्शन घेणार आहे। हे बघा चालले
ही समृद्धी, ही यमांगी. दोघांनी मेकअप भरपूर करून आले. आता जाता जाता मेकअपचं काय हाल होतं ते बघावं लागेल. या सिंपल मुली ज्यांनी मेकअप नाही केले. आणि मागे आमचे असंच सर, मागे आमचे टीमचे सगळ्यात फेमस आगव असे आणि पूर्ण रात्रभर झोपून राहिलेली भाग्यश्री आणि हे 2 8वीचे आमचे विद्यार्थिनी. चला लवकर लवकर, मॅडम अजून हळूहळू येते. चला आम्ही पुढे जातो, तुम्ही पण या. हे बघा आपल्याला रायगड किल्ले, नाणे दरवाजा, अजून रायगडवाडी, छत्री, निजामपूर या ठिकाणी जायचे आणि त्या वाट्याने आम्ही निघालो आहेत. तर ब्लॉग पूर्ण बघा, खूप मजेचे येणार आहे. चल येतो. एक शिखर आम्ही पार केले, दुसरं शिखर आता चढते विद्यार्थी. कॅमेरामॅन बोला. 11वीचे विद्यार्थी यश, कृष्णा, यज्ञेश. बाकीच्यांचं नाव घेण्यासाठी मला दम लागते, म्हणून मी सगळ्यांचं नाव काही घेऊ शकत नाही, कारण आताच आम्हाला थकवा जाणवतोय. तर अजून हा पूर्ण डोंगर आम्हाला चढायचे. चला हे बघा आले, कॅमेऱ्यात परत आले. चला चला लवकर लवकर. आताच थकून गेले. आताशी दुसरं वळण चालू झालंय आणि आतापासून म्हातारपणासारखं त्यांचं वागणं चालू झालंय. तर हे बघा, पहिले सुरुवातच झाली आणि थकून गेले. आता पुढे काय होतं काय माहित. खूप धमाल होणार आहे. पूर्ण बघत राहा, ब्लॉग पूर्ण बघा. निसर्गाचा आनंद घेऊन घ्या तुम्ही, सह्याद्रीचा. हे बघा आपल्यासोबत शिवरायांचं दर्शन घेण्यासाठी एक मित्र पण भेटले. तो आता पूर्ण वरती येतो की काय माहित, बघू. हे बघा, हे बघा पाय दुखून आला. जोरात बोला. अजून अरे अजून खूप वरती चढायचे आपल्याला. हे बघा पूर्ण डोंगर. हळूहळू चला, काही काही नाही. ट्रिपला गेले आणि फोटो नाही काढले, मग ती ट्रिपच काय कामाची. बघा आपल्या विद्यार्थ्यांचे हे फोटो. नाही नाही, सरळ रस्त्याने चला. कोणत्याही शॉर्टकट रस्त्याने जाऊ नका, कारण दुर्घटना होण्याची शक्यता खूप आहे. तेव्हा आनंद घ्या निसर्गाचा. 3R मॅथ्स अकॅडमीचे विद्यार्थी पण घेत आहे. काही स्टाईलमध्ये आले, काही आताच थकून गेले. आमची मॅडम हे बघ अजून तिथंच आहे, खालीच येते अजून. आणि आम्ही वरती येऊन गेलोय. इथं नाणे दरवाजे जतन, संवर्धन व पुनर्बांधन करण्यात आले. नाणे दरवाजा बघा, येऊन पोचलोय. हे खूप जुन्या काळात बांधलेले, अजूनपर्यंत टिकलेले आहेत. काही वरची पडून गेलेत. बजरंगबली. स्पॉट भेटलं की फोटो काढणार नाही असं या विद्यार्थ्यांचे कधीच होणार नाही. थकलेले सर, असं सर. हे 2 विद्यार्थिनी सगळे. चला लवकर लवकर, अजून खूप वरती जायचे आपल्याला. चला वरती चला. एकटा सर्वच पितोय. बघा बघा कसं तोंड लपवतोय. बघा 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 बघा, एकटं पिऊन घेतलं. या बिचाऱ्या मुलींना, या बिचाऱ्या सरांना, या विद्यार्थ्यांना कोणाला विचारलं सुद्धा नाही. हा श्याम एवढा बेकार. आणि लिंबूचं सरबत घेऊन एनर्जी घेतली श्यामने. आता जोरात पडेल तो. हे बघा एवढ्या वरती आलोय मित्रांनो. अजून खूप वरती जायचं आपल्याला. आमची मॅडम अजून कुठंच दिसत नाही. चला चला.
हे गाईड ज्या गड्याबद्दल माहिती सांगत होते ते गड म्हणजे हिरकणी कडा. तिथून हिरकणी हे गडावरती चढले होते. मग केलं फोटोशूटला सुरुवात. सगळ्या मुलांचे एकत्र जमून फोटोशूट केलं दरवाज्यावर. मेन दरवाजावर येऊन थकून बसलेले सगळे विद्यार्थी. तोंड बघा त्यांचे, मेकअप सगळं उतरून गेले. मुलांचं तोंड. हा, आज श्याम आताशी बोलतोय केव्हाच. अजून काय काय झालंय. ठिकाणी आम्हाला सर्वांना 25-25 रुपयाची तिकीट काढावी लागली. मगच आम्हाला गडावर जाता येत होतं. मग सगळ्यांनी आम्ही 25-25 रुपयाची तिकीट काढली. बघा दरवाजातून चालतोय मित्रांनो. आम्ही आता वरती निघालोय. खूप थकून गेलो होतो मित्रांनो, म्हणून या ठिकाणी आम्ही थोडंसं आराम केलं. मग त्यानंतर आम्ही पुढे निघायचा निर्णय घेतला. तर विद्यार्थी मित्रांनो, इथं अर्ध्यात येऊन आमचा अर्धा प्रवास झालाय. दरवाजावर 25-25 रुपयाची तिकीट काढले आणि वरती आलोय. आणि इथं पाण्याच्या धबधब्याचा आनंद घेत आहे. हे बघा, परत अजून वरती जायचं आम्हाला. विद्यार्थी बसलेले काही थकून. यांचे तोंड बघा, एकेकाचं यांचं तोंड बघा. हे बघा बघा यांचं तोंड. सगळं पाण्याचा आनंद झालाय. आता परत पुढे जाऊ. ही फोटोसाठी. चला अजून पुढे जाऊन एक छोटस ब्रेक घेतो. पाणी ड्रिंक वगैरे झालंय. आधी पाण्याची बॉटल. ज्या ठिकाणी थांबलो त्या ठिकाणी फोटो नाही काढलं तर मोठं धर्मसंकट येईल, म्हणून आम्ही फोटो घेतले काढून. चला चला का चला रे. पुढे आता थोडं पुढे जाऊन नाश्ता करू आणि एनर्जी घेऊ. थोडंसं अजूनवरती जातो आम्ही. चला कॅमेरामॅन, फोटो ग्राफर, शूटर, पुढे जाऊ. आणि पिऊन आणि आराम करून आमचं झालं होतं. मग गेलो आम्ही पुढच्या स्पॉटवर. हा निघून फुकट आला. तिकीट पाळलं नाही त्याने आणि फुकट आला तिथून. आणि आता ते 25 रुपयाचे तिकीट नाही पाळलं त्याने. फुकटाचं खातोय बघा दुसऱ्याचं. इकडं इकडे काय आणलंय रे. काय रे त्याच्यात. लाडू लाडू जेवण ते घरी करायला पाहिजे होतं. हे लाडू इकडं काय आता चिप्स इकडं. हो श्याम श्याम राहिला ना. भुगडा आहे आणि त्याच्यामध्ये शेव आहे. मोतीचूरचे लाडू आहे. घरून आणलं का. घरून आणलं. तुझे आहे का. इकडं मेथीचे लाडू. बस काय खाऊन घे ना. बस ना. हा
बाकीचे आपले मागे राहिले. राहू द्या, त्यांना खाऊ द्या, ते येईल. तुम्ही खाऊन थोडा आराम करा. पूर्ण गड फिरायचे अजून आपल्याला. होय. काय म्हणणं आहे तुझं? हा बुगडा आहे बुगडा. तू का बुगडा? हा. काय रे, खाल्लं ना? चांगल्या प्रकारे नाश्ता झालाय. आता एनर्जी आली मला पण, सगळ्यांना पण आली. आता हे ताक हा नाही झाला, परत जायचंय मला. अजून नाश्ता चालू आहे. नाश्ता असं झालाय की जसं जेवण पण होत नाही, त्याच्यापेक्षा जास्त नाश्ता केलंय. श्याम केव्हाचा खातोय. हे बघा, एवढे पोते भरून भरून नाश्ता आणलंय. हे बघा, हे पोते भरून भरून, म्हणजे एवढे मोठे मोठे पोते. हे 4-5 दिवसाचं भाकरी पुरेल एवढी भाकरी होती. एवढं आणलेलं. भाग्यश्रीने आणलं होतं ते, आणि 2 दिवसाचं जेवण एकत्र केलंय आता भाग्यश्रीने. आणि इकडं निकुंज हा पोता भरून. हे बघा, एवढं चिवडा होता, पाण्याची बॉटल, हे पुढे ही पिशवी भरून एवढं नाश्ता झालाय निकुंजचा. आणि बॅग, ती पूर्ण बॅग निकुंजने संपली. जसं कुंभकर्ण सगळ्यांचा चांगल्या प्रकारे नाश्ता झालाय. आता ताक त्या मावशीला अजून पैसे भेटलेले नाहीये. नाश्ता सर्वांना ताक पाजलं. आम्हाला 2-3 मुलाला सोडून दिलं ताक पाजत. कोणालाही ताक भेटलेलं नाहीये. त्यांनी त्यांच्या पैशाचे भेटले. चला लवकर हवं, आपल्याला परत जायचे. इथून जमा होऊन जाऊन आपण निकुंज खोलायला लागले. हे बघा, हा माझा नाश्ता. आणि बघा, तुम्हाला माहिती का सर, याच्यातून थोडासा गिर, याच्यातून थोडासा गिर, याच्यातून सरांचा भागून जात. माझं तर भागून गेलंय, परंतु 17 जणांचे नाश्ता संपवले निकुंजने. 17 म्हणजे सगळ्यांकडून घेतलं होतं त्याने. म्हणजे घेतलं म्हणजे थोडं घेतलं नव्हतं. तर त्यांच्या सगळ्या पिशवी घ्यायची आणि ते संपल्याशिवाय ते उठायचे नाही. आता माझी पिशवी घेतली त्याने. बघ, प्युअर बाबा चिवडा आहे. ते बघा, निकुंजने आपल्या भावाला पळून दिलंय आताच. हा, तो निकुंजचा भाऊ बघा पुढे पळून गेलाय. माझे सर ते छोटे सर, निकुंजचे भाऊ. नाश्ता आणि फोटोशूट थोडस छोटस झालंय. रायगडावरती पोहोचलोय आता. खूपच महाग आहेत. हे बघा, इथं टकमक टोक, तिथं जाणार आहे आम्ही. हे बघा, या ठिकाणी आहे टकमक टोक. आता इथं जायचे. खूप लांब आहे ते. हे तलाव सुंदर असं सह्याद्रीमध्ये वसलेला रायगड. भाग्यश्रीने काय हे चिवडा सांडून टाकले. आणि बघा, हे कचरा, एका बॅग मध्ये. हे बघा, आमचे सर मॅडम. आताशी येत आहे. हे बघा, मॅडम आले. मग नाश्ता करून फोटोशूटला सुरुवात केलं. मॅडम आणि सरांसोबत असलेली योगेश्वरी ही खाली थांबून गेली होती. आपल्या विद्यार्थ्यांमध्ये कमी टॅलेंट आहेत का? बघा त्यांचे हे टॅलेंट.
पिया मनोर लागे रे पिया आयो के काय कोणी अवतारे सेवा मार कोई चेनी हमारी पिया हमारी पिया हमारी पिया मेघरा पड़ 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 पानी धुंध देख रूप कटी सदी सायनी अब दूसरा गाना बस दरवान चाय रेडू दा विश्वास नसेल तर आजपासून कॉल नको करू जा बा आजाद केलं तुला नानी 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 ना जीवावर भरलं ग तुझं आता मन भरलं ग तुझं जीवावर भरलं ग तुझं आता मन भरलं ग तुझं काळी वेळ तुझ म्हणती गतार मला पाकरा आजादी केलं तुला पाकरा आजादी केलं तुला त्या समरणा वट्ट्यावर मी बसत रेंदिनवर त्या समरणा वट्ट्यावर मी बसत रेंदिनवर मी जाव गली ना आशिक ती मोठा घर नी पोर मी जाव गली ना आशिक ती मोठा घर नी पोर बस मित्रांनो नाश्ता झाला सगळं झालं गंगासागर तलावाकडे पोचलोय आता गडातले एक एक स्पॉट आम्ही बघतोय हे बघा गंगासागर तलाव शिवाजी महाराजांनी त्यावेळेस बांधलेले हे तलाव आपल्या प्रजांना पाणी वगैरे भेटायला पाहिजे आणि आमचे विद्यार्थी पुढे जाताना गडावरती जातोय आता आम्ही चला पुढे जातो गंगासागर तलाव बघितलं हे बघा गडावरती चढतोय आता गड आलंय शेवटी थकून टाकून का असे ना पण आम्ही शेवटी बोलले आमच्या मॅडम पण आले आता सोबत सगळे झालोय आम्ही फक्त एकच योगेश्वरी खाली राहून गेली 10वीची विद्यार्थिनी बघा पायऱ्या अवघड वाट आहे मी पण दिसायला पाहिजे आता म्हणून सेल्फी कॅमेरा चालू केले मी तेव्हा हा गंगासागर तलाव माझ्यासोबत हे आमचे विद्यार्थी हे बघा चला हे बघा हे रस्ता ही अशी अवघड रस्ता चढून आम्ही शेवटी रायगडावरती पोहोचलो हे किल्ला फोटो घ्या ना 50 रुपयाला फोटो संच आहे हा किल्ल्याचा दरवाजा त्यावेळेस बांधलेला किल्ला अजूनपर्यंत जिवंत आहे गडावर आल्या आल्या सुंदर असं फोटो सेशन झालं आमचं बघा आम्ही काढलेले हे फोटो तुम्ही पण आले की असे फोटो घेऊ शकतात मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज की जय शिवाजी बघा एनर्जी आली आता प्री आर्मॅस अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना जेवण नाश्ता करून हे काय होते इथं काय होते राणींच्या रूम मध्ये असं याचं म्हणणं आहे पूर्ण रायगडाचा निरीक्षण करताना विद्यार्थी असं एकदम सुंदर प्रकारे एन्जॉय करताय सगळी माहिती दिलेली आहेत माहिती जर तुम्हाला वाचायची असेल रायगडाची हे राणींचे महल होते इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या राण्यांचा रूम राणींचा रूम
हा. इथं काय आहे? इथं काय आहे? काय हे रूम होते बघा. पूर्ण किल्ला कोसळला गेलाय, काही त्याचे भिंत बाकी अजून. आणि हे विद्यार्थी हे त्यांचे राहण्याचे हा हे बघा. भिंतावर काही गवत उगलेत, काही भिंत पडले. पैसे वगैरे काही फेकू नका, याच्यात पैसे फेकतात लोक, कारण माहीत नाही आम्हाला. आणि विद्यार्थी पूर्ण किल्ल्याचं दर्शन करताना ग्रुप खूप आहेत. हे बघा, याच्यात पडलेले पैसे विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की चुंबक घेऊ आणि ते काढून घेऊ. असे पण विद्यार्थी आहे, ते सायन्स शिकतात आणि सायन्स त्यांचं पण एक म्हणणं आहे की नोट काही चुंबकाला चिपकणार नाही. हे बघा, श्याम लगेच सुरुवात केली. हे बघा, श्याम एवढा भिकारी होऊन गेला की तो पैसे पण काढायला बसलाय. हे बघा, असा श्याम येतो. श्याम आणि निकुंज काय करणार आहे सांगता नाही. ते चुंबक घ्यायचं हे निकुंजचं म्हणणं होतं आणि ते पैसे जमा करू हे श्यामचं म्हणणं आहे. हे पैसे लोकांनी 1-1 रुपये आम्ही तुम्हाला दान करू आणि तुम्हाला देऊन देऊ आपल्या क्लासला. मी तर असं म्हणतो की निकुंज आणि श्यामला मध्ये टाकून आपण परत चालले जाऊ. आमचा खूपच फायदा होईल, पण त्यापेक्षा फायदा आमच्या सरांचा होईल त्या पैशांमध्ये. नाही, आपण परत चालले जाऊ, त्यांना इथं टाकून देऊ आणि शिवाजी महाराजांच्या समाधी बरोबरच त्यांच्या पण समाधी आपण बनवून देऊ. असं निकुंज हे याच्यात काय सर पैसे जे याच्यात पण चला असेल त्यांचे गुपित धन लपवण्याचे मध्ये दुबई का. चला, खूप असं चांगला अनुभव भेटलाय रायगडावर येऊन. पूर्ण रायगडाची माहिती भेटली. आता परत काय राहिलंय हा तिथे ना, ते वॉशरूम होते. म्हणजे किती चौड्या भिंत होत्या किल्ल्यांच्या. फक्त वरचं छत पडून गेले, कारण लक्ष देणं खूप. जे महल बघतो हे बघा, हा या हे बघा, राणींचे महल. किती मोठे महल होते, किती मोठे महल होते. हे शिडी वगैरे तर आता ठेवलेत. हे इकडं टुरिस्टला गाईड करताय या राणीच्या. हे मावशी ताक स्पेशल आम्हाला ताक पाजवले. मावशीचे खूप खूप आभारी. आम्हाला पण पाजा, आमचे सर सांगताय. मी असं काहीच सांगितलेलं नाही मावशी, यांचं काही ऐकायचं नाही. कारण आकाशवाणी एकाच वेळेस येते ताक पिण्यासाठी. बघा कसे जमा झाले त्यांचे तोंड बघा त्यांचे. हे काही लपवत आहे तोंड. हे बघा, नाही भेटलं तर हा. हे बघा, आम्ही राणीचे महल बघितले. फक्त भिंत उभ्या आहेत आणि गवत उगलेले आहेत. आता आम्ही बरं होईल आम्ही जर बैल आणले असते तर. हा राहू द्या बा, एवढंच. बाकी अर्धे बाकीचे तिकडे. हा चला येतो, जाऊया. राणीचे महल बघितले. आता जातो आम्ही पुढे. चला काय तिकडे खाली काय आहे आता. इथं ताकचं खूप पुढे चला. इकडे खाली काय ते बघू आता. हे बघा दरवाजे, कसे दरवाजे, असे दरवाजे मागे. हा त्याला काही माहित नसून पण नुसता. हा इकडं काय आहे खाली, हॉटेल आहे. इकडं एक्झिस्ट पोल आहे. इकडं काहीच नाही आहे, इकडं बांधकाम चालू आहे. आणि आपण इथूनच परत जाऊ. इथं खाली जाण्याचं ते मागे इकडं हॉटेल वगैरे बनले आहेत.
गडावरती पण तुम्ही मुक्काम करू शकता, जेवू शकतात, असे हॉटेल वगैरे आहेत. आता परत जातो आम्ही. चला परत चला तिथून तिकडे चला, आता जाऊ आपण परत. चला. हे जे दिसतंय ना तुम्हाला, हे लिफ्टचे स्टेशन आहे. मला सूर्य किती दिसत नाही. इथं लिफ्ट येते आणि इकडून हे लिफ्टने आलेले. हे बघा, हे कुठे जातोय रे? तिकडे चला. हे लिफ्टने यायचं असेल तर या रस्त्याने येतात आणि या दरवाजामधून तुम्हाला मध्ये जावं लागतं. चला आता आम्ही लिफ्टने काही आलो नाही, परत जातो. आता पायाची सोडून मेंढ्या वळायला आलेत. हे निखिल नुसता कॅमेरामध्ये येण्याच्या कारण शोधतो. हे चला रे, चला चल लवकर, चल पुढे. आता समाधीकडे जाऊ आम्ही. राणींचे मल वगैरे बघितलंय, कोठारखाना बघितलंय. आता राणींच्या मेलांकडे जाऊ, सॉरी समाधी स्थळाकडे जाऊ. चलो आता समाधीकडे. बघा तिकडे चंगू मंगू मातीची कवडं त्याच्या मगपुडीत पडते आणि म्हशीच्या उजेडामध्ये हा अजंता राहतात. हे असे जे गाईड असतात, हे तुम्ही हे गाईड विकत घेऊ शकतात, कारण किल्ल्याची सगळी माहिती देतात. ते खूप सुंदर माहिती असते. आम्ही पण घेतलं असतं, पण आमच्याकडे आता एवढा टाईम नाही आहे. आम्ही फक्त बघून घेतो, माहिती घेऊन घेऊ. सगळ्यांचे सगळे विद्यार्थी नुसता जसं की त्या किल्ल्यावर संशोधन करणारे असे बघताय. एक एक हा त्याचाही एका एक दगड सुद्धा माहित नाही कोणता दगड आहे आणि किल्ला चालला येतो. हे बघ, इथं माहिती दिली, राजवाड्याची माहिती दिली आणि ते मग्न होऊन वाचताय. फोटो काढून घ्या आणि घरी वाचून घ्या. सब समस्या का फल हल. हा हे आता बनवलेलं वाटतंय मला. काय आहे दिवाळीचे दिवे लावण्यासाठी असेल ते. आम्हाला तिकडे जायचे बा, समाधीकडे. इथं तिकडून आलोय. राजवाडा बघितला मी, आता समाधीकडे जायचे. हे जे भाग दिसतंय ते राजवाड्याचं होतं. समाधीकडे निघू. चला रे. मित्रांना स्वर्ग माहित नाही की ते सांगता नाही येणार, पण स्वर्गासारखा रायगड वसलाय आपल्या महाराष्ट्रात, सह्याद्रीच्या कुशीत. सगळ्यांना एनर्जी भेटायला पाहिजे म्हणून या मावशी ताक विकत राहतात तिथं. हे बघा, डोक्यावर एवढं ओझं घेतात. हे गाईड असतात. गाईड प्रत्येकाला भेटतात, तुम्ही पण घेऊ शकतात. आणि शेवटी आम्ही इकडं समाधीकडे आलोत. हे बघा, समाधीचे पूर्ण छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती. स्वर्गात पण असं देखावा नसेल तसं देखावा आपल्याला इथे बघायला भेटतो मित्रांनो. आणि सगळे महाराष्ट्रातीलच नसेल तर पूर्ण भारतातील लोक इथं श्री छत्रपती शिवाजी महाराजांना भेट देण्यासाठी येतात. वेगवेगळ्या प्रकारचे टुरिस्ट असतात, गाईड करत राहतात आपल्याला. गाईड छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेतलंय समाधीचं. आता पुढे आम्ही टकमकटोक इकडे निघण्याचा प्रयत्न करू. आणि इथं किती वेळ थांबलं तरी न निघावं असं हा देखावा होता. पण
वेळ नसल्यामुळे विद्यार्थ्यांना मला इथून काढावं लागेल आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेऊन पुढे निघतो. महाराज गणपती भूपती प्रजापती अष्टविधान जागृत अष्टविधान दैविष्ट महाराजाधिराज क्षत्रिय कुलावतंस श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. नमः पार्वती पते हर हर महादेव. चला शिवगर्जना झाली, पुढे निघू आता समाधीकडे. निलेशने चांगल्या प्रकारे शिवगर्जना देऊन दिली. श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीजवळ निलेशने चांगल्या प्रकारे अशी शिवगर्जना दिली आणि आम्ही महाराजांसोबत काही फोटोज घेतले. बघा तुम्ही. चला निघालोय मित्रांनो. हा गेट हा गेट मधून बांधकाम केलेलं आहे. एवढं आमचं घर असतो आणि त्या काळात महाराजांचं गेट आहे. इथं जर बघितले तर इथं किल्ल्याची पूर्ण माहिती दिली आहे. सरकार आहे आपल्याला कॅमेरामध्ये कैद करून घेऊया. हा हे बघा किल्ल्यावर तुम्हाला बघण्यासारखं काय काय ते तुम्हाला इथं आज मुंबईमध्ये गेट ऑफ इंडिया याची कॉपी तयार करून याला पाहुणी घेऊन आहे. मुंबईमध्ये गेट ऑफ इंडिया या नगारखाना आपल्या राज्याभिषेकला येणाऱ्या लोकांच्या या गेटची माहिती देत होते. असे गेट असतात. गेटची पूर्ण माहिती भेटलेली आहे. गडाबद्दल आपल्याला माहिती भेटली. पुढे बघू आता काय बघायचे आपल्याला. हे बघा तिथे जातोय. चला पुढे. भेटला एवढा मोठा इतिहास बघायला भेटला. एवढा काळांचा पुन्हा 3 आर्म्स अकॅडमीचे आजकालचे सरकार चांगलं त्यांचे फोटो संच घेऊन नाही आपल्यासाठीच येते बघ. तर एवढं बोलून मी माझे 2 शब्द सांगतो. धन्यवाद. माहित नाही चालू. छत्रपती शिवाजी महाराजांची इथे एक मूर्ती आहे परत आणि हा पूर्ण किल्ला. सर या किल्ल्याचा पूर्ण आनंद घेत आहे 3 आर्म्स अकॅडमीचे विद्यार्थी. चला आता पुढे जाऊ. काय माहित म्हणजे सर नव्हते. हे बघा हा बाजार होता. बाजार हे बाजार मागचे जे लोक होते ते घोड्यावर बाजार करायचे आणि हे जे उंची आहे ना ते घोड्यांच्या उंची एवढे म्हणजे ते लोक खाली उतरायचे नाही आणि वरूनच घोड्यावरूनच ती वस्तू घ्यायची. हा असा बाजारपेठ एवढा मोठा बाजारपेठ होता. आमच्या गावामध्ये आता फक्त असे 4-5 राहतात ते पण खाली बसण्यासाठी आणि आम्हाला जे फळभाजी आहेत ते वाकून घ्यावं लागतं. ते पण एक एक काढावं लागतं. काही खराब काही पिशवी बी नाही देत आपली घरचीच पिशवी. मला तर वाटतं निघून इथं सोडून द्यावं आणि बाजारला. आणि एवढं चला लवकर जातो. हा पूर्ण बाजार आहे तुम्ही बघून घ्या. आणि त्याच्यामध्ये बाजार करणारे 3 आर्म्स अकॅडमीचे विद्यार्थी. बाय करा सगळ्यांनी. बाजार करताय हा नुसता. हा इकडे कांदे भाजी वगैरे सगळं भेटायचे. कपडे मिरची सगळं होतं. पुढे नाही ट्रिपला यायला त्याला कपडे भेटले नाही तेव्हापासून जो नुसता इथं आल्यावर कपडे करतोय. तो कपडे करतोय आणि असा पूर्ण बाजार फिरून आमचं झालंय. आणि कांदे भाजी बाजारामध्ये कांदे भाजी जे काही दिले. हे बघा बॅग ही एवढी मोठी बॅग भरून वस्तू घेतलेली आहे. हे बघा एवढ्या मोठ्या बॅग आणि म्हणले सगळ्यांचे बाजार संपलंय.
बाजार संपला, आता आम्ही पुढे जातोय. बाजार संपून गेलाय, बाजार मधले सगळ्या वस्तू संपले. हे बघा आता टकमक टोक, इथं टकमक टोक आहे बघा. सर तुम्हाला सिल्वर इकडं किल्ल्याची माहिती ती वाचायची सोडून ते थकून बसलेले असले. चला आता पुढे जाऊ. फोटोशूट झाला, बाजार झाला, पुढे. गडावरची साफसफाई चालू आहे बघ. भिंत वगैरे आपण लावलं असतं, लावायचे आपल्याला टाइम कमी आहे. आपण सगळे थोडंसं मिळून पण हात लावलं असतं तरी पूर्ण साफ झालं असतं. पण करू एखाद्या वेळेस फक्त साफ करण्यासाठी आपण. यांचं असं म्हणणं आहे की हे जे दगड दिसत आहे त्याच्यावरूनच चालवून पुढे जावं. गेम खेळताय, जो पडेल तो हरणार असं त्यांचं म्हणणं आहे. लखनचं असं म्हणणं आहे की लखनने हाताला बांधले. हे बघा स्पोर्ट्स पार्ट जो बघायचं होतं तो आहे. आता काय ते आम्ही तिथं जाऊनच बघू दे. मंदिर दिसतंय, त्या मंदिरात काय आहे ते तिथे झाल्यावर तिथे गेल्यावर समजेल. या ठिकाणी काढावे. आमची पादुका इथं काढून ठेवली आता. आणि मध्ये इथं काय आहे, जगदीश्वर मंदिर शिलालेख माहिती आहे. माहिती तुम्ही वाचून घ्या. चल जगदीश्वर मंदिर मध्ये प्रवेश द्वार. जय श्रीराम. हा मंदिर मस्जिद सारखा दिसतोय. त्याचा मोठा एक कारण होता. कारण जे मुस्लिम बांधव होते त्यांनी या गडावर कधी हल्ला करू नये, तोफांचा मारा करू नये म्हणून या मंदिराला मस्जिदचा आकार देण्यात आला आहे. कारण कोणतेही मुस्लिम बांधव आपल्या मस्जिदवर हल्ला करत नाही आणि या मंदिरावर सुद्धा पण ते हल्ला करणार नाही म्हणून महाराजांनी या मंदिराला मस्जिदसारखा आकार दिला आहे. आणि मध्ये जर बघितलं तर तुम्ही आपले भोले शंकर त्यांचं महादेवांचं मंदिर आहे. त्याचे दर्शन घेतो आता. नंदी बाबा, नंदीच्या कानात काही सांगितलं तर ती इच्छा पूर्ण होते. आता हे काय इच्छा मागतात त्यांची इच्छा त्यांनाच माहिती. हा सगळे विद्यार्थी आले, दर्शन घ्या मंदिराचं. काय करायचं, काय झालं, इच्छा पूर्ण झाली तर परत यायचं इथे. अरे भेटायला परत यायचं. इच्छा सांगायची राहत नाही, इच्छा ही मनात ठेवायची असते. माझी जर इच्छा जर पूर्ण झाली मी रामेश्वर सरांसोबत परत एकदा रायगडावर येईल. पण ते मी थोडस त्यांना मागं पुढे कारण की ते एकदम हळू येते काटे त्यामुळे माझं थोडस मूड आपण जातं. पण तरी मी काही नाही घेऊन येऊ. तसं यांना प्रसाद भेटणार आहे तसं ते लाईन लावताय आणि भांडण पण करताय. माझा नंबर लहान पोरांसारखे. मंदिरामध्ये प्रसाद भेटणार नाही, फक्त दर्शन भेटणार आहे. प्रसाद हा नुसतं खाण्याचं नांदी लागले, खाण्यासाठीच पैसे आणले. लगेच उभे राहा रे, असं बाहेर नका उभे राहू. ए माझे उभे राहा. हा ते ऐकतात आणि दर्शन घ्या तुम्ही. लवकर आवरा. हे दर्शन घेण्यासाठी प्रसाद भेटणार नाही. हा काय येतो ना मी तुम्हाला सगळ्यांना काढून. त्यांना या मंदिरात थंडगार असं वातावरण होतं मित्रांनो. जर समजा इथं बसलो आणि पडलो तर झोप खूप सुंदर लागेल असं वाटत होतं. सांगितलं जातं सक्तीपेक्षा युक्ती भारी, अशी युक्ती वापरून शिवाजी महाराजांनी हा मंदिर बांधलं होतं.
यामध्ये मंदिर, शिवलिंग, मंदिर. दर्शन घेतले आम्ही जगदीशेश्वर मंदिरांचं आणि आता बाहेर पडू. कॅमेरा शूट वगैरे झाले सगळं. मी पण दर्शन घेऊन घेतो. चला दर्शन घेऊन घेतो. जय जय शंभो. जगदीश्वर मंदिरला एक असं होतं की मंदिरापेक्षा चप्पलांकडे जास्त लक्ष होतं लोकांचे. चप्पल चोरी चाललेली म्हणून मंदिराकडे लक्ष देण्यापेक्षा चप्पलकडे लक्ष होतं. कार्य प्रगतीपथावर आहे, काहीतरी कार्य चालू आहे. आता टकमक टोक राहिले शेवटचं, तिथं जाऊ. जगदीशेश्वर मंदिर कंप्लीट झालं. बाय. ये योगेश्वरी सगळ्यात थकून गेलेली, आजारी, जसं वाटत होतं की ॲडमिट करायला पाहिजे, पण तरी पण रायगडावरती पोचली, एकटी झाली शेवटी. आणि तिचे व्हिडिओ घेणं खूप महत्त्वाचं होतं, नाहीतर ती एक पण व्हिडिओमध्ये नाही. चला तिचे फोटोशूट पण झालं आहे आणि व्हिडिओ पण झालं आहे. आता खाली निघतो आम्ही. हां चला. ही मुलगी एवढी थकून गेली होती तरी पण महाराजांचे दर्शन घेण्यासाठी गड चढलं. तिच्यासाठी एक लेक तर व्हायलाच पाहिजे. अशा प्रकारे आमचे पूर्ण रायगड दर्शन झाले आणि आता निघतोय आम्ही खाली. ब्लॉक आता पुढचा किल्ला आहे आमचा जंजिरा. अशा प्रकारे श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला पूर्ण किल्ला आमचा बघून झाला होता आणि आम्ही आता निघालो होतो खाली. वेळेच्या अभावी आम्ही टकमक टोक हे बघितलं नव्हतं आणि खाली आल्यावर आमची तोंड बघा. मग आता आम्ही येऊन पोहोचलो होतो जंजिऱ्याजवळ. आजूबाजूचं वातावरण बघा मित्रांनो, खूप असं सुंदर होतं. तुम्ही जर कधी गेले तर जंजिरा किल्ला हा नक्की बघावा. परंतु ते आमच्या नशिबात नव्हतं, कारण आम्ही तिथं गेल्यावर तिथं जंजिरा किल्ल्यावर घेऊन जाणारे जहाज हे बंद झाले होते. आम्हाला 4पेक्षा जास्त वाजले होते, म्हणून आम्ही जंजिरा किल्ला फक्त दुरूनच बघितलं. किल्ल्यामध्ये जाऊन बघता आलं नाही, म्हणून आम्ही सगळे नाराज झालो होतो, कारण जंजिरा किल्ला हा आमचा मेन स्पॉट होता. पण जाऊ द्या मित्रांनो, तरी पण आम्ही फोटो काढायचा काही विसरलो नाही. आनंद घेतला आणि फोटो काढत बसलो. खूप भूक लागली होती, मग आम्ही गेली पेट पूजा आणि पोहोचलो नस्तानपूरच्या सन्नी शिंगणापूर येथे. आमचं स्पॉट राहिल्यामुळे आम्ही या ठिकाणी डबल मस्ती केली, डबल धमाल केली. हे होतं नस्तानपूर येथील शनिदेवांचं मंदिर. दुसरीकडून बसवला तिकट सापडून खाली जाणारच नाही. चला चला ट्रेन. कसं
एवढं नका बसू. बस झालं ना आता. सरक. हे काय याचं? हळू. सर हे बघा केसर आहे केसर. ऋषीचं केसर गोल्डन केसर. हे बघा हे सोलापूर मध्ये केसर आहे. उतरा खाली. मग त्या ठिकाणी काढलेले सुंदर असे आमच्या विद्यार्थ्यांचे हे फोटो बघा तुम्ही. शेवटी आपली ट्रिप ही येऊन पोहोचली होती आपल्या 3R मॅथ्स अकॅडमीजवळ आणि आम्ही सगळे उतरत होतो. खूप खूप धन्यवाद त्या ड्रायव्हरांचे ज्यांनी आम्हाला आमच्या 3R मॅथ्स अकॅडमीवर सुखरूप आणून सोडलं. मित्रांनो, तुम्हाला आमची रायगड ट्रिप कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि त्याच्यातला बेस्ट मोमेंट तुम्हाला कोणता आवडलं ते पण आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि असाच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांना पण हे शेअर करा. तुम्ही पण गेले रायगडावर कधी तर ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. मग सगळ्यांनी बोला आपल्यासोबत छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी.